उपस्थित सर्व बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत। पलूस शिक्षण प्रसारक मंडळ ही आपली मातृसंस्था आपल्या संस्थेच्या माध्यमिक विभागाकडील माजी उपमुख्याध्यापक श्री विजय डोंगरे सर 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले। सौभाग्यवती आर्यन पाटील मॅडम दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय निर्माणनुसार सेवानिवृत्त झाले। श्री एस.डी. पाटील सर दिनांक 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले। दिनांक 31 मे 2021 रोजी श्री ए.जी. जुलूकर सर आणि नाईक नजरुद्दीन अशोक गुलाटी हे सेवानिवृत्त झाले। दिनांक 30 जून 2021 रोजी एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचे माजी उपप्राचार्य डी.सी. पाटील सर आणि याच विभागातील ए.पी. पाटोळे सर सेवानिवृत्त झाले। कोविड-19 महामारीने संपूर्ण जग कोरोनाची लाट ओसरल्यानंतर संस्था व प्रशासनाच्या गौरवशाली परंपरेनुसार या अध्यापकांच्या व सेवकाच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना भावपूर्ण निरोप व त्यांचा सत्कार असा कार्यक्रम आपण आज आयोजित केला आहे। निरोप व सत्कार स्वीकारण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक व सेवक आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित आहेत। संस्था व प्रशासनाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। सत्कार मूर्तींचे नातेवाईक सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई यांचं प्रशासनाच्या वतीनं हार्दिक स्वागत। पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम.ए. पाटील सर, पलूस शिक्षण प्रसारक मंडळ अजित पाटील, सन्माननीय जगत ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जी.एम. पागे सर, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम तसेच सर्व विभागाकडील पर्यवेक्षक अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व विभागाकडील प्राध्यापक अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आपणा सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप व त्यांचा सत्कार या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीताने करणार आहोत। स्वागत गीत सादर करतायत प्राथमिक विभागाच्या विद्यार्थिनी आणि त्यांना संगीत साथ देत आहेत संगीत शिक्षक पवार सर, अक्षय गुळे, समर्थ कांबळे आणि एस माळी सर। स्वागतम
सूर झंकारले, गीत साकारले, स्वागताला आज ते गायले, पाहुणे या येथे गुणीजनांना. ते प्राचार्य डॉक्टर हरीश साळुंके सर इथं उपस्थित आहेत, त्यांचं प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, तसेच मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम पाटील सर, संस्था सदस्य जगन्नाथ सांडगे, संचालक अजित पाटील या सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण स्थान आहे हे आम्हाला कुसुमाग्रजांची कणा कविता सांगून जाते. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते गर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला कोल्हावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर माशी पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला संगे घेऊन सरांना लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच असं तसं फुटला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा लढ म्हणा, पाठीवरती हात घेऊन फक्त लढ म्हणा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा, तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, तसेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नम्र अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात. सर्व मान्यवरांना धन्यवाद. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं ही विनंती. सर्वांना नमस्कार. आज आपण एक आगळ्या वेगळ्या भावपूर्ण कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय धोंडीराम शिंदे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर आशाताई पाटील माई, त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन सन्माननीय एम पाटील सर, त्याचबरोबर संस्था सदस्य आणि सन्माननीय सदस्य गणेश पाटील, त्याचबरोबर ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात, हा कार्यक्रम थोडासा लेट झालेला आहे, दिलगिरी व्यक्त करतो आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं. पण गेले 2 वर्ष आपण कोणत्या वेळेतून किंवा कोणत्या परिस्थितीतून चाललेलो आहे याची जाणीव सर्वांना आहे. त्यामुळं हा कार्यक्रम गेली 2 वर्ष राबवत गेला. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जे लोक आपल्या प्रशालेतून प्रदीर्घ सेवा करून शासकीय नियमानं सेवानिवृत्त झाले, त्यामध्ये आमचे मित्र, माझे बरोबरीनं असलेले, सतत ज्या ज्या वेळी आम्हाला अडचणी आल्या त्या त्यावेळी आम्ही दोघं झेडपी असू दे किंवा संस्था असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे आम्ही बरोबर राहिलो. ते माझे मित्र आणि माझे सहकारी श्री व्ही डी धोत्रे सर आणि त्यांच्या सुविधे पत्नी करण्याची संधी मिळाली. यांच्या बरोबर मला एखादा विषय शेअर करण्याची संधी मिळाली. त्या मॅडम सुहारेन पाटील मॅडम, गणिताच्या बऱ्याच काही गोष्टी असतील तर त्या आम्ही दोघांनी एका वेळी 10वीला शिक्षण देण्याचं काम केलं आणि दोघांनी एका वेळी ज्यादा तास गेले. पुढे
एका वेळी चांगली आणि अरे पाटील मिस्टर पाटील सर, त्याचबरोबर उपप्राचार्य ए जे पाटील सर आणि सो पाटील वहिनी आणि माझे मित्र, पहिल्यापासून नेहमी कोणतेही संकट असेल, कोणते कार्य असेल, कोणतेही अडचण असेल त्यावेळी माझ्याबरोबर सतत असलेले माझे मित्र श्री पाटील सर आणि पाटील वहिनी. आता जे दोन राहिलेले मेंबर आहेत ते संस्थेच्या दृष्टीने असू दे, जिल्हा परिषदेच्या दृष्टीने असू दे, बोर्डाच्या दृष्टीने असू दे, माझ्या दृष्टीने असू दे किंवा कोणत्याही कार्याच्या दृष्टीने असू दे, ज्यांचं रिलेशन कुणाशी नाही असं नातच नाही, या शाळेमध्ये असेल, संस्थेमध्ये असेल, असे दोन खंबे संस्थेचे असतील, शाळेचे असतील किंवा विद्यार्थ्यांचे असतील, समाज असतील, असे दोन खांब की जे ज्यांची नावं घेताना आम्हाला थोडंसं भावनावेश झाल्यासारखं वाटतंय. ते माझे मित्र जुगुलकर सर आणि जुगुलकर वहिनी, हे ज्यांचं नाव कितीतर वेळा माझ्या तोंडामध्ये असतं ते नजीर भाई आणि नजीर भाईच्या वहिनी. तर हे सर्व सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांना मी हक्कानं काम सांगत होतो आणि सरांनी ती पटकन करून माझ्याकडे रिपोर्ट दिला, सर तुमच्या या विभागात लाईट नव्हत्या, त्या लागलेल्या आहेत, असे आमचे सहकारी पाटोळे सर आणि पाटोळे वहिनी यांचंही मी प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य बागे सर, प्राथमिक माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर माध्यमिक विभागाचे सुपरवायझर आर पी कदम सर, प्राथमिक विभागाचे सुपरवायझर, त्याचबरोबर MCC विभागाच्या प्रभारी उपप्राचार्य एम डी पाटील मॅडम आणि सिनियर कॉलेजचे प्राचार्य साळुंके सर, याही सर्व अधिकारी वर्गांचं मी प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुढे त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर 2 मिनिटं या प्रास्ताविकातच आणि स्वागतामध्येच मी या 7 व्यक्तींच्या विषयी थोडक्यात किंवा प्रत्येकजण थोडे बोलणार आहेत, त्यामुळे प्रास्ताविक जास्त मोठं होऊ नये यासाठी याची खबरदारी घेतो. तर SD पाटील सर असतील, ए जे पाटील सर असतील, ए बी पाटोळे सर असतील, वेडी धोत्रे सर असतील किंवा आर पाटील मॅडम असतील, ही सर्व माणसं त्यांना दिलेल्या ज्या कामाच्या जबाबदाऱ्या होत्या माझ्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणि थोडासा त्यांचा स्वभाव असा आहे की तो असे आहे, बोलणं कमी पण काम परफेक्ट करण्याची आणि फक्त लेट झाले असेल, तासाच्या नियोजन असेल, पाटील मॅडमला सांगितल्या ते तयार असायचं, तेच ए जे पाटील सरांच्या बाबतीत मला आढळून आलं, तेच SD पाटील सरांच्या बाबतीत, धोत्रे सरांच्या बाबतीत या गोष्टी आढळल्या. ए बी पाटील सरांच्या बद्दल कोणतीही कामाची जबाबदारी लाईटची सांगितली, सर मी आता रिटायरमेंट लावले, मी आता काय करू असं कधी न म्हणता त्यांनी कोणतंही काम शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये कार्यरत होते, शेवटपर्यंत ही कामाची जबाबदारी केली होती. असे हे लोक आहेत की जे मितभाषी आहेत, पण कामाची सचोटी, काम करण्याची पद्धत, कधी कुणावरही त्यांचा वाद झालाय, कुणावरही त्यांनी भांडण झाले किंवा एकमेकाशी भेट झाले असं मला कधीही पाहायला मिळालं नाही. धोत्रे सर तर विरोधी बुद्धीनं एखाद्याकडून काम करून घेत होते, एखादा शब्द टाकला पण त्याचा विरोध इतका असायचा, पण काम पुढला माणूस तेवढ्या आनंदाने जायचा आणि तेवढ्या आनंदाने तो काम पूर्ण करण्याची जबाबदारी तो केलायचा. असे हे 5 लोक होते की ज्यांच्या सहवासामध्ये आम्हाला राहण्याची संधी मिळाली आणि
आणि एक चांगलं काम करण्याची त्यांनी संधी, कसं काम करावं हे त्यांनी या 5 लोकांच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं. आता दुसरे जे 2 लोक आहेत, नजीर भाई आणि एजी दुलकर सर, यांच्या बाबतीत एखादं काम दिलेलं आहे आणि दिलेलं काम पूर्ण होईपर्यंत कधीही जेवणार नाही, खाणार नाही. नजीर भाईने एखादं काम सांगितलं तर नजीर भाईने काम पूर्ण केल्याशिवाय कधी राहिलेलं नाही. म्हणजे कोणी सांगू दे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणी सांगू दे, शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या शिक्षकांनी सांगू दे, एखादा उद्या सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे, नजीर भाईने आदल्या दिवशी सांगितलं समावेशक हे आणून ठेवलेलं आहे, हे केलेलं आहे, हे इथलं आहे आणि त्या पद्धतीचा बोल संध्याकाळी मला 9 वाजता करणार की सर म्हणजे या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे, सगळं झालेलं. अशा पद्धतीचा हजरजबाबीपणा त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळाला. बोर्डाचं काम असतं, बोर्डाचं काम तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने, बोर्डाच्या परीक्षा कशा पद्धतीने कुठला फॉर्म लावायचा, कुठला फॉर्म त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. हे फॉर्म कुठल्या द्यायचा, ती फॉर्म कुठे परफेक्ट एखाद्या केंद्र प्रमुखाला माहित नाही इतकी माहिती आणि त्या पद्धतीमुळे आम्हाला बोर्डाच्या परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडायच्या, पेट्या कुठं ठेवायच्या, कशा ठेवले पाहिजे, बोर्डात साहित्य कधी येणार आहे ते कसं दिलं पाहिजे, अशा पद्धतीची सर्व माहिती, तरतूद माहिती संस्थेकडून भले एखादी पैसे मिळाला वेळ असं मागवलं त्यांनी कधी बघितलं नाही, स्वतःचे पैसे घातले आणि एखादं साहित्य आणण्याचं काम नजीर सारख्या एका कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. खरंच आम्हाला अभिमान वाटतो नजीर भाई, तुमच्याकडून आम्हाला सुद्धा चांगल्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर दुसरे जे आहेत ते एजी दुलकर सर, कुठलंही काम दिलेलं, एखादं काम अडचणीचं असतं, आजही त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळतं, आजही त्यांच्याकडून आम्हाला काही शिकायला मिळतं. कधीही बोललं, कधी न काही कुरकुर लावतात, ते येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला सांगतात. बीआरसीच्या अडचणी असतील, पंचायत समितीच्या अडचणी असतील, जिल्हा परिषदेमध्ये काही कामं असतील तर ती कशी पूर्ण करायची याची माहिती त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाली. त्यांच्याकडून रेकॉर्ड कसं ठेवायचं, कसं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, रेकॉर्ड कसं मेंटेन केलं पाहिजे, ऑफिसला कोणतं लागतंय, बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. असे 2 आमचे जे मी म्हटलं जे खंदे आमचे जे आहेत ते नजीर भाई आणि एजी दुलकर, हेही या शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होतात आणि यांना सर्व या सेवानिवृत्त होणाऱ्या उभयतांना पुढील आयुष्यात एकायुषी लावतो अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करून मी प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आईबाप नसताना उन्हाचे चटके आणि पावसाचे कडाके सहन करतात, त्यातून लेकरू वाढते, घडते, प्रतिष्ठित होते. आपल्या शिक्षकांनी देखील यापेक्षा दुसरे काय केले. सुंदर प्रस्तावित, धन्यवाद सर. या ठिकाणी बाल विकास व बाल संस्कार मंदिराच्या मुख्याध्यापिका PA जाधव मॅडम तसेच इंग्लिश मीडियम विभागाच्या अंते मॅडम उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती म्हणून प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार आपण करणार आहोत. प्राचार्य S. सावंतसर यांना विनंती त्यांनी प्रमुख पाहुणे धोंडीराम शिंदे अण्णा यांचा बुके देऊन सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बुके देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील प्रथमाई यांचा सत्कार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांनी करावा ही विनंती. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांची हस्ते माहितीचा सत्कार त्यानंतर संस्थेचे संचालक मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन सन्माननीय उदय पाटील सर यांचा सत्कार बुके देऊन पालेसर यांनी करावा ही विनंती. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य पाटील सर यांनी संस्थेचे संचालक त्यानंतर सुपरवायझर आर्थिक कर्मचारी यांना विनंती त्यांनी संस्थेचे त्यानंतर सुपरवायझर यांची गरज सर यांना विनंती त्यांनी संस्थेचे संचालक सन्माननीय अजित पाटील यांचा सत्कार करावा. सन्माननीय अजित पाटील यांचा बुके देऊन सुपरवायझर यांची गरज सर यांचे सत्कार करावा.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज सावंत सर यांचा सत्कार परिवेशिका करून केलेला त्यानंतर याची सर यांना विनंती की त्यांनी सत्कार मूर्तींचे नातेवाईक समोर उपस्थित आहे त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. सत्कार मूर्तींचे नातेवाईक आत्मेष्ट मित्रपरिवार पवित्र नद्यांचा गोड जलाशयाचा अथांग सागराचा त्रिवेणी संगम स्नानास शाळकरी मुलामुलींचा ज्ञानिकला बुद्धिवंतांचा धनगरचा फुलाफळाचा जेथून मानवता आणि हृदयास राखड धनगड सह्याद्रीचा ऋषिकाय विद्यार्थीचा छातारकाय हिमालयाचा चैत्रभूमी उघड्यास प्रामाणिक मजुराचा दानशूर शेतकऱ्याचा कर्तव्यदक्ष सेवकाचा अन्नधान्याची रास फुले शाहू आंबेडकरांचा गांधी टिळक नेहरूंचा बलिदानी वीरांचा अस्मितेचा आदेश. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी स्थान ग्रहण करावे. यानंतर मुख्य सत्कार समारंभ संपन्न होईल. सर्वप्रथम संस्थेच्या वतीने सत्कार होतील. सर्वप्रथम श्री व्ही धोत्रे सर हे दिनांक 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पशु शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव सन्माननीय प्रेमराव शिंदे यांनी आपल्या प्रशासनाचे माजी प्रमुख केले पण धोत्रे सर यांचा सत्कार करावा विनंती. धोत्रे पती पत्नींना संपूर्ण पोशाख शाल श्रीफळ पुष्पाचे सार्थक करतो. शिक्षक दीपासारखा असतो. हा दीप स्वतः प्रकाशमान होतो आणि आपल्या बोलण्याचा परिसर उजळून टाकतो. साऱ्या सद्गुणांचा संस्काराचा समुपदेशनाचा प्रवास हा शिक्षकापासून सुरू होतो. बाईंच्या हस्ते सौभाग्यवती सविता विलास धोत्रे यांचा सत्कार संपन्न होत आहे. यांचा सत्कार संस्थेच्या वतीने डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील यांच्या हस्ते होत आहे. प्रत्येक गोष्टीला सासरेमुळे आणि वळवळीचा नाश होत प्रवाही पाहण्यात नाविन्याची भर घालते. शिक्षण हे प्रवाही असल्याने सातत्याने भविष्याचा वेध करणारे आहे. समाजाला हवा तसा अध्यापक रामदेव पाटील यांचाही सत्कार संस्थेच्या वतीने होईल. संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन वेगळे पाटील सर यांना विनंती त्यांनी प्राध्यापक रामदेव पाटील यांचा सत्कार करावा. तसेच डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई यांनी आरेख पाटील मॅडम यांचा सत्कार करावा. संस्थेच्या वतीनं पाटील पत्नींना संपूर्ण पोशाख शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार होईल. आरेख पाटील मॅडम 20 नोव्हेंबर 1990 रोजी आपल्या शाळेत रुजू झाल्या. आपल्या सेवा काळात त्यांनी गणित विज्ञान विषयाचे अध्यापन केले. काही वर्षे पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी काम केले. 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा निलेश MBBS असून MD करत आहे. गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले. कन्यादेखील डॉक्टर असून BS आहेत. मॅडम यांच्याकडे शिकलेले अनेक विद्यार्थी सामाजिक कामातून देश सेवा बजावत आहेत. संस्थेच्या वतीने सौभाग्यवती आनंद पाटील मॅडम तसेच त्यांची संस्थेच्या वतीनं सन्माननीय जगन्नाथ साळवे यांनी करावा ही विनंती. श्री SD पाटील सर तसेच सौभाग्यवती डॉक्टर संगीता पाटील यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई करावा विनंती. श्री SD सत्कार होतोय. SD पाटील सरांच्या सेवेची सुरुवात कोकणमधून झाली. श्री मोहनलाल सोनी विद्यालय बोर्ली पंचतन तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे 1990 ते 94 या कालावधीत सेवा झाली. जुलै 1994 मध्ये ते आपल्या शाळेत रुजू झाले. त्यांची एकूण सेवा 31 वर्ष झाली. आपल्या सेवा कालावधीत त्यांनी इंग्रजी व काही वर्षे सामाजिक शास्त्र या विषयाचे अध्यापन केले. या शाळेत राष्ट्रीय शिवाय ते MCC ऑफिसर होते. संस्थेच्या वतीने सन्माननीय संचालक अजित पाटील यांनी डॉक्टर आशाताई पाटील तथा माई यांच्या हस्ते होईल.
जळगाव जिल्ह्यातील झुकूड या गावी 1 जून 1963 रोजी जन्मलेल्या अण्णासाहेब गणपत झुकूडकर यांनी BA BEd DSM ही शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. 12 जून 1985 रोजी ते आपल्या शाळेत रुजू झाले. 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे वडील कैलासवासी गणपतराव झुकूडकर हे प्राथमिक शिक्षक असल्याने सरांच्या सुविधेसाठी सौभाग्यवती इंदुताई या पोलीसमध्ये नजरुद्दीन अशोक मुलानी आणि सौभाग्यवती शैराबी नजरुद्दीन अशोक मुलानी हे दिनांक 21 मे 2021 रोजी नाईक या पदावरून सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार होईल. सन्माननीय सचिव प्रमुख पाहुणे विक्रांत शिंदे यांना विनंती त्यांनी यांचा सत्कार होतोय. तसेच संस्थेच्या वतीनं डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील नाईक यांच्या हस्ते सौभाग्यवती शैलाबी नजरुद्दीन मुलानी यांचा सत्कार होतोय. नजरुद्दीन अशोक मुलानी हे 1 ऑक्टोबर 1980 साली आपल्या शाळेत शिपाई या पदावर रुजू झाले आणि 31 मे 2020 रोजी ते सेवानिवृत्त झाले. 40 वर्षांची प्रदीर्घ सेवा त्यांनी बजावली. शालेय वर्तुळात ते नजीकपर्यंत 1994 सालापासून SSC बोर्ड परीक्षा संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन MA पाटील सर यांनी करावयाची विनंती. संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन शिक्षक विद्यार्थ्यांना अंधारात प्रकाशाकडे आणि अज्ञानात ज्ञानाकडे नेतो. हा शिक्षक दीपासारखा असतो. हा दीप स्वतः प्रकाश पाठवतो आणि आपल्या भोवतालचा परिसर उजळून शिक्षक स्वतःच्या जीवनाची झोप तेवढ ठेवून परिसर प्रकाशमान करणारी पद्धतीच आहे. जीवनावर प्रेम आणि श्रद्धा असणारे शिक्षकच विद्यार्थ्यांना खरा मार्ग दाखवू शकतात. विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास करूया, साहस शिकवा, संयम शिकवा, दे जीवन प्रेरणा, नको कधी गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा, अशा कितीतरी गोष्टी शिक्षकांनी अंगीकारल्या पाहिजे. समाजाला हवा तसा आकार देण्याचे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. तसेच सौभाग्यवती पद्मजा पाटोळे यांचा सत्कार आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील नाईक यांनी करावा ही विनंती. 17 जुलै 1989 साली पाटोळे सर HSC व्होकेशनल विभागातील पूर्णवेळ प्रात्यक्षिक शिक्षक म्हणून रुजू झाले. 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. वाचक, कौशल्य आणि गडकिल्ल्यांची मोहीम असे छंद त्यांनी जोपासले. त्यांच्या प्रचंड ज्ञानाचा, मधुर वाणीचा त्यांच्या विद्यार्थ्यांना जितका फायदा झाला तितकाच सरकारी शिक्षकांनाही झाला. भारतीय संस्कृतीमध्ये सेवकांची सत्कार शाळेच्या वतीने होती. प्रशालेचे प्राचार्य एस सावंत यांना विनंती त्यांनी प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक विधी गौरीसर यांचा सत्कार करावा. शाळेत शिक्षक होते म्हणून शिक्षक साहित्य हे खऱ्या अर्थाने सामाजिक अभियंता आहे. शिक्षणाचा समाजाच्या घरी बसवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे इसवी सनापूर्वी ग्रीक यांनी प्रथम मांडले. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, विठ्ठलरामजी शिंदे, कर्नल भाऊराव पाटील या आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांनी बहुजन व तळागाळातील समाजाने शिक्षण घ्यावे असा आग्रह धरला. सामाजिक सुधारणा
समाजाच्या शिक्षणासाठी योगदान दिले. लीला पाटील यांच्यासारखे सृजनशील शिक्षक वेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. समोर आणि ज्ञान ही शिक्षण समोर इकडे समोर इकडे ओके. यानंतर सौभाग्यवती आर्यन पाटील यांचा सत्कार शाळेच्या विद्या म्हणजे फक्त स्वतःच्या उन्नतीचा नाही तर सर्वांना सोबत घेऊन उन्नती करण्याचा मार्ग. विद्येचा हा महात्मा फुले यांना अपेक्षित होता. देशातील पहिल्या महान शिक्षिका अनेक कष्ट सोसलेल्या सावित्रीबाई स्त्रियांच्या शिक्षणासाठी विजू दिली नाही. म्हणूनच आज या सावित्रीच्या अनेक समाजात विविध जबाबदाऱ्यांच्या पदांची शोभा वाढवत आहे. ज्याच्याकडे प्रत्येक वर्षी आहे तो विद्येच्या बळावर स्वतः करून इतरांची उन्नती करेल. अधिकारी शिक्षण म्हणून मान दिले आहे. ज्या देशात शिक्षणाचा मोठा बहुमान तो देश आज श्री एस.डी. पाटील सर यांचा सत्कार होईल. तसेच डॉक्टर संगीता शाळेचा शिक्षा श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येईल. शिक्षकाच्या गुणवत्तेची दैनिक संपत्ती ही एक प्रकारची कामधेनूच होय. भाकरी कमावणाऱ्या शिक्षणाबरोबरच तिचा नाश समोरच्या उपाशी माणसाच्या मुखात बांधणाऱ्या संस्कारित शिक्षणाची कोणतीच गरज नाही. उपक्रमशील शिक्षण नसतील तर शिक्षणाचा गाडा तिथेच राहील. आपल्या शाळेत जीवन शिक्षण बनले शिक्षकांनी केले. आपल्या शाळेला नाव दिले. आपल्या शाळेचे मोठे झाले. संजीवनी देणारे सर्व पाणी इथेच दिसले. आकाशाकडे झेपावणारे चमकणारे सागरा अनुभूती उलट उदय पाहिले. गंगेसमोर जलाशय पाहिले. सर्व पाणी इथेच दिसले. याचे ज्ञान मोहिनात मानले. त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने संपूर्ण पोशाख यांचा सत्कार शाळेच्या वतीने करावा. शिक्षण समाजाची धारणा प्रेरणा संस्काराची दिशा यशाची आशा पुढे जाण्याची दिशा वाचण्याची वर्षा विज्ञानाची दशा घेण्यासाठी शाळा व शिक्षक असतात. शिक्षण हा संस्काराचा शिल्पकार आहे. शिक्षण हा संस्काराचा शिक्षण हा सर्वात जास्त दीर्घायुषी शिक्षक कारण त्याचे तितकी वर्षे माझे आयुष्य असते. समाजाचा विकास सत्तेने होत नाही यंत्राने होत नाही. तो होत असतो आदर्श शिक्षकामुळे. शिक्षक विवेक आणि सदाचार. शिक्षकांजवळ वडिलांचा धाक व आईचं प्रेम आहे. नजरुद्दीन हाशिम मुलानी यांचा सत्कार शाळेच्या वतीने ए. सावंत यांनी करावा ही विनंती. नजरुद्दीन हाशिम मुलानी यांचा सत्कार शाळेच्या वतीने ए. सावंत यांनी करावा. सौभाग्य
मेहनतीचे बियाणे कसे असते ते एकदा पेरल्यानंतर कुठे केव्हा आणि कसे होईल ते सांगता येतो ते नजीक चर्चांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं समोर इकडे. माती रोवून यावर विश्वास ठेवण्यास झाड मिळत नाही लोण्याच्या माळेपेक्षा गुलाबी पती पत्नींना संपूर्ण पोशाख चांदीची गणेश मूर्ती शुभेच्छा असणारा शाळेचा फोटो तसेच शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतो जो दर्जा आपल्या कामाचा तोच आपल्या भाग्याचा फोटो किती काढायचे तो प्रयत्न वाटचाल नाही वाटचालीशिवाय प्रगती नाही प्रगतीशिवाय माणूस नाही आयुष्याचं मर्म समोर शोधण्याचा नवीन चाचांची सौभाग्यवती शैलामी यांनी सावलीप्रमाणे सोबत केली म्हणून त्याच्या त्यांनी सौभाग्यवती कांचन अजित पाटील यांचा सत्कार करावा तसेच पाटीसर यांनी एजे पाटीसर यांचा सत्कार करावा शास्त्रज्ञ विदेश करतात सुसंस्कार सर्वांसाठी खुली ठेवली वनस्पती काही भावना असतात म्हणणारा जगदीश आईवडिलांना अवधीत खांद्यावर घेऊन जाताना श्रावण पाहणं कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःची मांडी कापून देणारा शरीराजा आपल्या डाक्टरले असताना क्षणाला नवता कापून देणारा एक घेण्याचे प्राण वाचविण्यासाठी असंख्य जन्मा झालेला असताना देशप्रेमासाठी मुलाचे लग्न सोडून स्वीकार करावा ही विनंती पाटोळे यांचा सत्कार करावा तसेच सौभाग्यवती पद्मजा पाटोळे यांचा सत्कार प्राध्यापिका निलेश सावंतकडे यांनी करावा शाळेच्या वतीने आपल्या सरकारी शिक्षकांचा शुभेच्छा संदेश शाळेच्या देऊन तसेच शाळा संपूर्ण पुष्पहार पुष्पगुच्छ सत्कार होतो समाजाच्या आनंदासाठी प्रगतीसाठी उद्धारासाठी समाजाच्या आनंदासाठी प्रगतीसाठी उद्धारासाठी अशा शिक्षकांची गरज आहे शाळेच्या वतीने चांदीची मूर्ती तसेच सन्मानपत्र संपूर्ण पोशाख शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन अंशतः काही विद्यार्थ्यांना आपण सूर्य आम्ही म्हणतात एक दिवस म्हणून आपण दिवा वेगळं करायचं आयुष्याची सांगतच नाही समोर ओके त्यांच्या वतीने एजे पाटील सर जमन सर आरे पाटील मॅडम ओके सगळी पाटील सर पाटोळे सर सर ओके विद्यालयाच्या वतीने वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने या सेवा अन्य कोणी व्यक्ती सत्कार करणार असतील तर माझ्याशी संपर्क साधा व्यक्ती माध्यमिक
असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. पण तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आम्हाला सतत आठवतच राहील. तुमचं भावी आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावं हीच प्रार्थना. सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि सर्व शिक्षकांच्या वतीने आणि या संकुलाच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यासाठी मला संधी दिलेली आहे. त्याबद्दल संयोजकांचं अगोदर ऋण व्यक्त करतो आणि मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतो. आज एक सप्तर्षी सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात केंद्र सर उपस्थित सर्व सत्कार मूर्ती यांच्या वतीने यांना अगोदर मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं भावी आयुष्य जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी जावं ही परमेश्वराकडे अगोदर प्रार्थना करतो. जवळजवळ 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळानंतर आज आपण पुन्हा एकत्र आलो आहोत ही तुमच्या, आमच्या आणि सगळ्यांच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट आहे. कारण वयोमानानुसार वयाच्या 58व्या वर्षी ही सर्व माणसं सेवानिवृत्त झाले आणि 2 वर्षानंतर आपण सत्कार घेतोय. हे ज्येष्ठातनं आता श्रेष्ठत्वाकडे यांची वाटचाल सुरू आहे आणि या श्रेष्ठत्वातूनच यांनी इथून पुढच्या कालखंडामध्ये सर्व आमच्या या संकुलावर मनापासून प्रेम करावं. आमचं काही चुकत असेल तर आम्हाला मार्गदर्शन करावं अशी इच्छा त्यांच्याकडनं अगोदर व्यक्त करतो. आणि या संकुलातील वेगवेगळ्या विभागातील हे जे काही माणसं आहेत, हे सेवानिवृत्त आमचे जे काही सहकारी आहेत यांच्याबद्दल 2 शब्द बोलतो. कारण वेळेचं बंधन आहे. सर्वप्रथम उपमुख्याध्यापक VD रोचके सर एक विनोदी व्यक्तिमत्व आणि या विनोदी व्यक्तिमत्वाने जवळजवळ 2-2.5 वर्ष उपमुख्याध्यापक पदावर, काही दिवस सुपरवायझर पदावर काम केलं, पण कोणालाही दुखवलं नाही आणि सगळ्यांना सुखाने आणि समाधानाने ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा एक गुण असा होता, त्यांना मधल्या सुट्टीमध्ये भूक लागली म्हणजे शेंगदाणे खायचे सवय आणि त्यामुळे ते कधीही कोणाचा म्हणजे एकट्याचा कधी विचार करायचा नाही. येतानाच ते स्टँडवर उतरले म्हणजे आपल्या किलो शेंगदाणे घेऊन यायचे आणि मधल्या सुट्टीत जेवताना प्रत्येकाला वाटायचे, जे स्टॉक रूम मध्ये बसले त्यांनाही पाठवायचे आणि जे जेवतायत त्यांनाही ते द्यायचे. असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व. त्यानंतर सेवक म्हणून नजीर महिने जी काही या शालेची संस्थेची जी काही सेवा केली ती वाखाणण्यात गेली आहे. नजीरबाईंचं एक वैशिष्ट्य की एखादं काम दिलं, सावंतसाहेबांनी सांगितलं, चक्कर आला तरी चालेल पण काम सोडायचं नाही. मग त्यांना आम्ही कुठंतरी स्टॉक रूम मधून उठवायचं, त्यांच्या तोंडावर पाणी मारायचं, त्यांना सांगायचं आता बसा, तुमच्या नंतरच्या माणसाला आपण तयार करूया. पण शेवटपर्यंत या माणसाने हेच काम केलं. त्यानंतर तिसरी व्यक्ती म्हणजे आनंद पाटील मॅडम यांच्यावर जबाबदारी पडली. काही दिवस ते आमच्याबरोबर सहकारी होते, पण त्यांनी सुद्धा त्यांच्या विषयामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि त्यांनी सुद्धा योग्य असं आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला काही वेळेस मार्गदर्शनही केलं. त्यानंतर आमचे SD पाटील सर, खरं म्हणजे त्यांच्या वयाकडे बघून असं वाटत नाही यांचं वय 58 आहे ते तसेच आहे आणि नियमानुसार ते रिटायर झाले. पण त्यांच्या तारुण्याचं रहस्य म्हणजे त्यांच्या या दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी जे काही विचारसरणी स्वीकारली त्याच्यात आहे असं मला वाटतं आणि ते तसेच राहावे अशी अपेक्षा करतो. त्यानंतर आमचे टेक्निकल विभागाकडचे काही सहकारी आहेत, उपप्राचार्य AJ पाटील सर यांच्याशी जवळून संबंध आलेलाच आहे. त्यांच्याकडे काही गुण घेण्यासारखे आहेत आणि ते आम्ही स्वीकारलेले आहेत. त्यानंतर पाटोडे सर यांना संगीताची खूप आवड आहे. मध्येच रात्री 8-8:30 वाजता ते मला फोन करतात, TV लावा, कुठला राग चाललाय काय बघा आणि ते कंपल्सरी TV बघायला लावतात. त्यानंतर जुगुडकर सर हे सेवानिवृत्त झालेत की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. कारण सेवानिवृत्त जरी झाले तरी आम्ही हक्काने त्यांना फोन करतो, काय करताय, कुठं आहे, ताबडतोब शाळेत या. अगदी मुख्याध्यापकांनी जरी अधिकाऱ्यांना सांगितलं तरी ते येतातच. पण आमच्यासारख्यांनी जरी त्यांना सांगितलं कुठं आहेस, काय आहेस, काम आहे, येणार का शाळेत, लगेच ते हजर असतात आणि त्यामुळे ते सेवानिवृत्त झाले
असं काही आम्हाला अजून वाटत नाही. त्यांनी शाळेची, संस्थेची आणि इतर शिक्षकांची जी काही जिल्हा परिषदेची काही कामं असतील, जिथं कमी तिथं अण्णासाहेब आहेत आणि ते काम करून आणतात हा सगळ्यांना विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी असाच लोक या संकुलावर ठेवावा, शिक्षकांवर ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला मनोगत व्यक्त करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं ऋण व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. एकमेका हात द्यावे, देता देता एक व्हावे, संस्कृतीचे गाणे गावे. धन्यवाद सर. यानंतर मनोगत व्यक्त करतील SR पाटील सर. आपलं मनोगत केवळ 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं ही विनंती. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, सर्व सेवांना सत्कारमूर्ती, माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आजचे या ठिकाणी असणारे सत्कारमूर्ती आहेत. खरोखर आम्ही धन्य झालो, कारण संस्थेनं आणि आमच्या शाळेनं जे काही जे सत्कार केले ते अगदी मन भरून आणण्यासारखं झालेलं आहे. याचं कारण मी असं बोलतो की अजून एक 5 महिन्यात मी सुद्धा रिटायर होणार. मूर्तीमध्ये वडील सरांनी बरंचसं काही सांगून दिलेले आहे. ते थोडं AJ पाटील सर आणि पाटील सरांचे बद्दल बोलतोय. AJ पाटील सर जे आहेत हे आमच्याकडं MCC विभागाकडे उपप्राचार्य म्हणून कामकाज त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देतच त्यांनी थेरिटिकल माहिती सुद्धा त्यांनी शिकवलेली मी पाहिलेली आहे. अतिशय विद्यार्थ्यांच्या मिसळून त्यांना टेक्निकली कसं नॉलेज द्यायचं झालं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं द्यावं लागतं. मशीन कशा ऑपरेट करायचे असतात किंवा त्याच्यामध्ये असणारे जे काही ऑपरेशन्स आहेत ते कसे आपल्याला शिकवायचे असतात किंवा कसे ऑपरेट करायचे असतात हे जे नॉलेज आहे हे व्यवस्थित विद्यार्थ्यांना द्यावं लागतं. अन्यथा या ठिकाणी असणाऱ्या लेप मशीन आहे किंवा टर्निंग मशीन जे आहेत त्या वापरताना आपल्याला अपघात सुद्धा घडू शकतात. परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी शिकवत असताना सेफ्टी प्रिकॉशन वापरून आपण कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण त्याचं नॉलेज कसं घेऊ शकू ते विद्यार्थ्यांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं शिकवलं. अतिशय मन मिळावं आणि MCC विभागाचे असणारे निकाल जे त्यांनी यांनी जवळजवळ त्यांनी 9 वर्ष 9 ते 10 वर्ष या ठिकाणी सेवाची या शाळेमध्ये असणारी 30 वर्षाची जी काही सेवा केली याच्यामध्ये 100% निकाल त्यांनी लावलेले. आता राहिली दुसरी व्यक्ती म्हणजे AB पाटोळे सर. AB पाटोळे सर तर माझे गुरुच आहेत. कारण 2013 साली या ठिकाणी काय झालं की आम्ही अतिरिक्त झालो. या अतिरिक्त विभागामध्ये ऑटो आणि भित्री हे 2 कोर्स आले. आता या भित्री कोर्सला या ठिकाणी इलेक्ट्रिकल विभाग होता. या विभागामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिकलचं जे नॉलेज आहे हे आमच्या भित्री विभागाला शिकवायला कोणी नव्हतं. परंतु पुढवून मी पाटोळे सरांना या ठिकाणी विनंती करून त्यांना गुरु मानून या ठिकाणी इलेक्ट्रिकलचं सगळं नॉलेज त्यांच्याकडून मी शिकलो. इतकी व्यक्ती चांगली आहे की त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच आहे. प्रॅक्टिकलच्या वेळेला मी बऱ्याचदा पाहिलं की विद्यार्थ्यांना अगदी जवळ बसून त्यांना शिकवत असत. आणि दुसरी गोष्ट अशी की एखादा विद्यार्थी दंगा करणारा वांड असा विद्यार्थी असतोय त्यांना प्रसंगी मी मार्क देताना सुद्धा पाहिलेलं आहे. परंतु मार्क झालेला जो विद्यार्थी आहे त्याला परत एका तासात बोलून घेऊन त्यांना ते सांगत असत की बाळ तुला रागवला असेल किंवा मारला असेल म्हणून त्या बाळगून बसतो. कारण तुझं जे भवितव्य आहे हे चांगलं व्हावं या उद्देशाने मी तुला मार दिला असेल किंवा रागवला असेल तर असे असणारे मंडळी मिळावं. या ठिकाणी माझे मित्र पाटोळे सर यांच्यात नुसतंच या ठिकाणी प्रॅक्टिकलचं किंवा इलेक्ट्रिकलचं नॉलेज असं नाही. हे सुरुवातीला या ठिकाणी या वर्षामध्ये जे कामकाज करू लागले त्या काळात या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित बोलवून त्यांना ते इलेक्ट्रिकलचं नॉलेज देणं, इलेक्ट्रिकलचं प्रॅक्टिकल घेणं, वायरिंग कामकाज कसं करणं याची माहिती त्यांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवली. त्याचबरोबर त्याला तेवढा छंद असा नाही, गडे कोट किल्ले त्याचबरोबर वाचनाचा छंद असे असणारे हर हुंदुरी सर, माननीय पाटोळे सर आणि AJ पाटील सर सेवानिवृत्त झालेले. सेवानिवृत्त झाले असं वाटतच नाही, कारण यांच्याकडे पाहिजे तर असं वाटतं की हे अजून एक 10-11 वर्ष यांचे राहिले असतील असं वाटतंय. वयोमानानुसार माणूस 58 वर्षी रिटायर होतो त्याप्रमाणे या ठिकाणी सेवा निवृत्त होत आहे. थोडं मनात खंत राहते की हे जे जीवलग मित्र आहेत
हे आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे, कुठंतरी मनाला पाझर पडतोय. असो, शेवटी मी असं म्हणेन की हे सेवानिवृत्त होणारे जे शिक्षक आहेत यांना या ठिकाणी उर्वरित आयुष्य हे सुख समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं, एवढंच मी बोलतो. थँक्यू. सगळ्यांचे होते, बोला मी आले आले डॉक्टर सर. आणि माझे जीवनचे कंटिन्यूचे शिक्षक बंधू या सर्वांमुळे मी अतिशय भाव झालेलो आहे. बोलणं अतिशय कठीण आहे, तरी सुद्धा माझं मनोगत मी थोडक्यात व्यक्त करतो. या परिषदेमध्ये जवळजवळ 30 वर्षे नोकरी केली. हे 30 वर्षे कसे गेले हे मला समजलेच नाही. जणू का 7-8 वर्ष मी इथं काम केलेलं असं पाठवतं आता सुद्धा. याचे कारण म्हणजे संस्थेने इथे तयार केलेले संस्कारमय वातावरण हे कारणीभूत आहे. मी इथे संस्कारमय वातावरणामुळेच मी या प्रयोगशाळेमध्ये रमलो. अगदी उत्साहाने काम केले. दुःख किंवा नैराश्य माझ्या वाट्यात कधी झाले नाही. मी शेवटपर्यंत निवृत्त होईपर्यंत आत्ता देखील मी समाधानी आहे. आत्ता देखील मी समाधानी आहे. प्रशालेत जसे विद्यार्थ्यांचे जडणघडण होते तसं शिक्षकांचे या ठिकाणी जडणघडण होते. हे या प्रशालेचे वैशिष्ट्य आहे, या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. येथील सर्व शिक्षक ज्ञान संपन्न आहेत, मन मनाचे आहेत, चांगले अंतकरणाचे आहेत. या शिक्षक बंधूंना मी कधीही शकणार नाही. एकदम जीवाची कंट्री मित्र आहेत या बंधू भगिनी माझ्या. मी यांच्यात कधीही यांच्याशिवाय राहू शकणार नाही. मी वारंवार या ठिकाणी भेटी देणार आहे. माझे शिक्षक मित्रांनी मी जाणार आहे. एवढे बोलून आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित शिक्षक बंधू आहेत. सर्वप्रथम मी स्वर्गीय S.K. पाटील तथा काका यांना विनम्र अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करतो. जानेवारी 1989ला संस्थेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून व्यवसाय अभ्यासक्रमाकडे रुजू झाले. हे अभ्यासक्रम सुरुवातीला टर्मिनल कोर्सेस म्हणून परिचित होते. म्हणजेच 2 वर्षाच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्याची नोकरी किंवा व्यवसाय करावा असे विद्यार्थ्यांकडून अभिप्रेत होते. पुढे शासनाने यामध्ये बदल करून पुढील शिक्षण चालू ठेवले. आपल्या संस्थेमध्ये 88-89ला 3, 92-93ला 3 व 96-97ला 2 असे 8 व्यवसाय अभ्यासक्रम चालू केले. 8 व्यवसाय अभ्यासक्रम राबवणारी सांगली ही एकमेव संस्था होती. या संस्थेचे संस्थापक उद्योजक असल्याने थेअरी व प्रॅक्टिकल काय असते याची पुरेपूर माहिती असल्याने अभ्यासक्रम राबवताना कोणतीही अडचण आली नाही. आजचे जवळजवळ 200 विद्यार्थी छोटे मोठे उद्योजक बनले आहेत. तसेच तेवढेच विद्यार्थी नोकरीस लागलेले आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळातील जयंत कदम, विक्रम पाटील, गणेश पाटील हे MCDC विभागाकडे माजी विद्यार्थी संस्था चालक बनले, याचाही मला सार्थ अभिमान आहे. HSC व्होकेशनल विभागाकडे येणारे विद्यार्थी थोडे कमी मेरिटचे असायचे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडवा निर्माण करून अध्यापन करावं लागायचं. प्रत्येक अभ्यासक्रमास 20-25 विद्यार्थी असायचे. विद्यार्थी संबंधित ग्रेड शिक्षकांशी 6 तास कॉन्टॅक्ट असायचा. त्यामुळे 2 वर्षात त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण बायोडाटा सगळा माहीत व्हायचा. विद्यार्थी शिक्षक हे संबंध कमी होऊन विद्यार्थी पालक हे संबंध आमच्यामध्ये निर्माण व्हायचे. हे अभ्यासक्रम राबवताना परिसरातील सर्व उद्योजक, बँका, पतसंस्था, शेतीविषयक आस्थापना त्यांचं मोलाचं सहकार्य लावलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अभ्यासक्रम राबवताना सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य मिळालं.
त्यामुळे हे अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे राबवू शकलो. या माळीसारखे इंग्रजी विषयाचे अध्यापक या विभागाला लाभल्यामुळे काही निकाल आम्ही 100% लागू शकलो. त्यांचं योगदान आमचा विभाग हा विसरू शकणार नाही. या संस्थेची इथून पुढेही चांगली प्रगती हो अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. तसेच अगदी या योग्य वेळी मी आनंदाने सेवानिवृत्त होत आहे. या ठिकाणी या सेवानिवृत्तीचा हा भारदस्त कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच नेटका देखणं असा झाला. त्याबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, चतुर्थरी कर्मचारी, नियोजन विभागाचे शिक्षक या सर्वांचे आभार. धन्यवाद. त्यानंतर एबी पाटील सर आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ माझे आणि आजचे सत्कार. मी 1989 साली इथं जॉईन झालो आणि 90 साली या शाळेतल्या एका कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा सत्कार. त्यावेळेपासून जवळपास प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होत आलेला आहे. मधल्या 2 वर्षाचा कालावधी सोडला त्याच्यानंतर आज हा 7 जणांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि आतापर्यंतचा हा उत्कृष्ट कार्यक्रम म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याचं कारण आहे सावंत, शिक्षक हा आपलं काम करत असतो ज्ञानदानाचं. त्याच्या हृदयामध्ये शाळा, संस्था, इतर शिक्षक यांच्याबद्दल आस्था असतेच. आपल्या शाळेबद्दलची आठवण नेहमीच असते. परंतु फोटोच्या रूपात शाळेचा फोटो भेट देणं ही ज्याची कल्पकता आहे त्या कल्पकतेला आणि त्यामुळेच आजचा हा सत्कार समारंभ फार वेगळा असा वाटतो मला. माझ्याबरोबर निवृत्त होणारे जे काही सहकारी आहेत त्यांना शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य सापड त्यांना मिळवी भावना व्यक्त करतो. निमित्त करतो. मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज सेवानिवृत्त सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय माई आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय धोंडीराव शिंदे सर, तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर व पदाधिकारी, सर्व विभागातील शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि सत्कार मूर्तींचे सर्व नाटक आप्त, पलूस शिक्षण प्रसारक मंडळामध्ये व या संस्थेनं मला पर्यवेक्षकपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते. तसेच शालेय कामकाजामध्ये मला माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचे चांगले सहकार्य मिळाले याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच माझ्याबरोबर या वर्षात सेवानिवृत्त झालेले सर्व त्यांना उर्वरित आयुष्य सुख समाधानाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय धोंडीराव शिंदे तकांना यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा आदरणीय माई, शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन पाटील सर, जगन्नाथ
सांगितले अजित पाटील, त्यानंतर सावंत सर, आचार्य साळुंखे सर, जाधव मॅडम, नवरी टीचर, सर्व उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी, आज या ठिकाणी पाटील सर, पाटोळे सर, अजित पाटील मॅडम, के जी पाटील सर, चौधरी सर, जोगोकर सर आणि आजच्या गेले 1-2 तास चाललेल्या सत्कार समारंभाचे प्रमुख प्रवक्ते म्हणेन मी नजीर मामा. खरं पाहता प्रदीर्घ सेवेनंतर आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. त्या सेवानिवृत्तीच्या समारंभाच्या निमित्तानं पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचे दीर्घ आयुष्य आरोग्य संपन्न लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. खरं वास्तविक पाहता आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विविध प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्यासाठी हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे, परंतु त्याच्यापेक्षा हा अविस्मरणीय सण माझ्यासाठी आहे. कारण यामध्ये SP पाटील सर सोडले आणि पाटील सर सोडले तर बाकीचे जे उर्वरित जे आहेत ते सर्वजण माझ्यासाठी ज्या हाताखाली मी शिकलेलो आहे आणि यांचा हा सेवानिवृत्तीचा सत्कार माझ्या हाताने संपन्न होतोय. हा कर वास्तविक पाहता माझ्यासाठी भाग्याचा असा हा कार्यक्रम आहे. पल शिक्षण प्रसारक मंडळात शिक्षण घेत असताना आता 5वी ते 8वी या सर्व शिक्षकांच्या बरोबर माझे वडील या ठिकाणी शिक्षक असल्या कारणानं संपर्क आला. सर्वांशी अगदी नजीर मामांशी तर हाताचं बोट धरून मी या परिसरामध्ये फिरत होतो. पाटोळे सर असोत, धोत्रे सर असोत, आर्यन पाटील मॅडम असोत. आर्यन पाटील मॅडम गणित हा माझा आवडता विषय, कारण 10वीला गणित पास गणिताची जी काही कौशल्य आहे ती पाठ करून मी 10वी पास झालो आणि गणित हा अवघड विषय असल्या कारणानं मी आज शाखेकडे वळलो, गणिताकडे त्या ठिकाणी पाठ ठरवलं. आणि असंही का शिक्षण घेत असताना या सर्व शिक्षकांचा सत्कार माझ्या हाताने म्हणजे माझ्या हस्ते संपन्न होतोय. खरंच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1958 ची. आज सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांची साधारणतः सेवा 25 ते 30 वर्षाची आहे. संस्था मोठी होत असताना गर्वास्थित पाहता जरी संस्थेचा जरी सन्मान आपण संस्थेच्या माध्यमातून जरी आम्ही काम करीत असलो तर खरं काम हे शिक्षक बंधू करत असतात. शिक्षकांच्या कार्यामुळे शिक्षकांच्या कामामुळे शाळा मोठी होत असते, विद्यार्थी मोठा होत असतो आणि यातूनच संस्था मोठी होत असते. आज या संस्थेला जे काही स्वरूप प्राप्त होत आहे आपल्या सर्वांच्या प्रचंड प्रयत्नातून या ठिकाणी प्रचंड त्यागातून अथक प्रयत्नातून हे यश या ठिकाणी मिळत आहे. मी आज जरी सेवानिवृत्त आपण सर्वजण होत असणार तर मी आपल्या सर्वांना संस्थेच्या वतीनं अशी विनंती करतो की संस्था आणि शाळेचे दरवाजे आपल्यासाठी सतत उघडे राहतील, उघडे आहेत. आपल्या मार्गदर्शनाची गरज संस्थेला आहे, शाळेला आहे. आपण सेवानिवृत्त झाला म्हणून एक वेगळ्या वाटेने न जाता शाळेसाठी आणि संस्थेसाठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा ही या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदर व्यक्त करण्यासाठी मनाच्या धीरापेक्षा रक्तामध्ये कृतज्ञता आणि वृत्तीमध्ये नम्रता लागते. आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर शिंदे सर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केला. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई यांना विनंती करतो त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माझ्या समोर बसलेले सत्कारमूर्ती शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि त्यांचे सत्कारमूर्तीचे नातेवाईक, हा सत्कार करत असताना मला अतिशय आनंद होतोय. कारण 2 वर्ष रिटायर झालेल्या ह्या लोकांचा सत्कार आपण करू शकलो होतो करोनाच्या पार्श्वभूमीवर, पण आता आम्ही तो कार्यक्रम घडवून आणला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे सर्व गुरुवर्य जे आहेत त्यांचा कोणत्या शब्दात सत्कार करावा हे मला समजून येत नाहीये. मी जरी ह्या शाळेत संचालक म्हणून आले तरी या आपल्या संस्थेचा दिवसेंदिवस मोठमोठी होत असलेली आणि त्यासाठी प्रयत्न केलेले आमचे काका यांना मी पाहत आलेली आहे. मला या सत्कार मूर्तींना असं सांगायचं आहे की नवीन भरती नाहीये आणि त्यामुळं संस्थेतर्फे जे काही आता रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांच्या जागी जर कोणाला भरायचं असेल तर त्या क्वालिटीचे शिक्षक आणि तितका पगार संस्थेला देणं आता शक्य नाहीये. तर मी अशी आता सेक्रेटरींनी विनंती केली, मी अशी विनंती करेन की आपलं जे बहुमोल आतापर्यंत शिक्षणासाठी तुम्ही जे बहुमोल मार्गदर्शन केलं ते यापुढेही तुम्हाला जसं शक्य असेल त्या प्रमाणात करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. कारण काय आहे की तुमच्या अनुभवाचा फायदा हा सर्व विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. आता नवीन येणाऱ्या शिक्षकांनी किंवा आता अजून रिटायर होणाऱ्यांना ज्यांना जास्ती वेळ आहे त्या शिक्षकांनी खूप चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत असंच काम त्यांनी करत राहावं. जरी शिक्षक रिटायर झाला तरी मला वाटतं 58 वर्ष म्हणजे ही रिटायरमेंटची वेळ नाहीये खरं तर. कारण आमच्या मेडिकल सायन्स प्रमाणे आता मी 75 वर्षाची आहे तरी सुद्धा काम करते. म्हणजे तुमची बुद्धी आणि तुमचं शरीर जर साथ देत असेल तर तुम्ही स्वतःला कधीच रिटायर समजू नका. तुम्हाला जेवढं काम करता येईल तेवढं तुम्ही करावं. तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि सुखदायी प्रवास मी ईश्वरचरणी इच्छिते आणि माझं छोटंसं भाषण सांगते. शिक्षण म्हणजे सतत विकसित. यानंतर कार्यक्रमाचा गोड शेवट आभार मानतील प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका एक कुलकर्णी आहेत. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस मधील 2020-21 पासून निवृत्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ आपण आयोजित केला आहे. तो यथावकाश आणि यथासांग पार पडलेला आहे. अतिशय छान स्वरूपामध्ये नीटनेटक्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि कोरोनाच्या या आपत्तीमुळे आपल्याला हा कार्यक्रम 2 वर्ष साजरा करता आला नाही. मनात इच्छा होती, खूप वाटत होतं सगळ्यांनी एकत्र यावं, भेटावं. त्या निमित्तानं भेटीगाठी होतात, सुखदुःखांची देवाणघेवाण होते. पण कोरोनाच्या या आपत्तीमुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही. पण काय हरकत नाही, 2 वर्षांनी का असेना पण आता हा कार्यक्रम आपण केलाय. बेटर लेट दॅन नेव्हर असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री धोत्रे सर, एजे पाटील सर, आर्यन पाटील मॅडम, पाटोळे सर, एसडी पाटील सर, जुगुळकर सर आणि नजीर भाई हे आमच्या आमंत्रणाचं स्वीकार करून सहकुटुंब सहपरिवार इथं हजर राहिले त्याबद्दल प्रथम संस्थेच्या आणि प्रशालेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते. आणि या गडगुजर सरांनी जसं म्हटलं तसं या सप्तर्षींना इथून पुढचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, आरोग्यवर्धक जावो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तसेच या कार्यक्रमासाठी आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील तथा माई, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धोंडेराम शिंदे, त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे एम पाटील सर, आपल्या संस्थेचे सदस्य गणेश पाटील तथा जगन्नाथ दादा सांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर, त्याचबरोबर आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य पाटे सर आणि खास कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, त्याचबरोबर बालविकास आणि इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका, सर्व विभागांचे अधिकारी,
त्याचबरोबर सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी या सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी तासगाव कॉलेजच्या बीएड प्रशिक्षणार्थी सुद्धा उपस्थित राहिल्या, त्यांचे सुद्धा आभार. आणि सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून मी हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो.